मंडळी, तुम्हाला माहितीये का, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या प्लेलिस्टमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा उल्लेख आहे. हो, ही आश्चर्याची गोष्ट असली तरी देखील खरी आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्वशांतीसाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. प्रत्येक मराठी माणसांच्या मनामनात घर केलेल्या या पसायदानानं आता थेट बराक ओबामांना भुरळ घातलीये. नुकतंच ओबामांनी त्यांची प्लेलिस्ट सोशल मीडियावर जाहीर केली. त्यात पसायदानाचा उल्लेख पाहून सर्वांनाच आनंदाचा सुखद धक्का बसला आणि संपूर्ण जगानं माऊलींच्या पसायदानाची नोंद घेतली. ओबामांच्या कानी पसायदानाचे हे सूर पोचले ते अमेरिकन महिला गायक गनव्या यांच्या सुरामधून आणि तेव्हापासूनच ओबामांना पसायदान आवडायला लागलं. तसं पाहता बराक ओबामा आणि भारतीय संस्कृतीचा अगदीच जवळचा संबंध आहे. ओबामा जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी इथल्या कोळी गीतावर पत्नी मिशेल सोबत चांगलाच ठेका धरला होता. तो क्षण आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. तसंच त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि विचारसरणीवर महात्मा गांधींचा प्रभाव असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला ही पसायदान आवडतं का, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.